नमस्कार मंडळी, तुम्हाला 2 नाश्त्याचे प्रकार दाखवणार आहे, तेही पौष्टिक आणि झटपट होणारे, कधीही करून खाऊ शकता. रव्यापासून बनवलेली पौष्टिक मटार इडली. ही मटार इडली चवीला एवढी भारी लागते ना, लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडीने खाते आणि भरपूर वेळही लागत नाही, झटपट होते. इडली सोबत मस्त अशी खोबऱ्याची चटणीही केली आहे. नेहमी त्याच चवीची इडली खाण्यापेक्षा काहीतरी वेगळं नक्की ट्राय करून बघा. इडलीसाठी इथे 1 मोठी वाटी बारीक रवा घेतलेला आहे. आपण उपीटसाठी वापरतो तो रवा बारीक घेऊ शकता किंवा तुम्ही मोठा रवा मिक्सरला थोडा फिरवूनही घेऊ शकता. इथे आमटीची 1 मोठी पळी भरून मी दही घेतलेला आहे. 1 मोठ्या वाटीला 1 छोटी वाटी दही घेऊ शकता. इथे तुमच्या आवडीप्रमाणे थोडं पाणी घालून सगळं मिक्स करून घेतलं. पाणी थोडंच घाला, जास्त पाणी घातलं की खूप पातळ होऊ शकतं. हे छान असं मिक्स करून घ्यायचं आणि हे असंच ठेवून द्यायचं. पुढची प्रोसेस करेपर्यंत रवा छान फुलतो. तर जारमध्ये मी 1 वाटी मटार घेतलेला आहे. फ्रेश ताजा मटार आहे. 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. 1 इंच आलं घेतलं आणि थोडीशी कोथिंबीर घातली. हे मिक्सरला आपल्याला छान असं फिरवून घ्यायचं आहे. मस्त अशी ह्याची बारीक पेस्ट करून घेतलेली आहे. भिजवलेल्या इडलीच्या रव्यामध्ये हे सगळं मिश्रण घालायचं आहे. तुम्हाला तिखट जेवढ्या प्रमाणात आवडतं तेवढ्या प्रमाणात तुम्ही मिरची कमी जास्त करू शकता. आपल्याला हे व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. हे सगळं मिक्स करून झाल्यावर आपल्याला हे पूर्णपणे एकजीव करून घ्यायचं. एका दिशेने मस्त फिरवून घ्यायचं. छान फिरवलं की इडली आपली मऊसूद, मोकळी, जाळीदार होते. चवीनुसार म्हणजे 1 चमचा मीठ घातलेला आहे. 1 चमचाभर इथे इनो घालायचा आहे. ते छोटं इनोचं 1 पाकिट आहे, ते मी पूर्ण घातलेलं आहे. थोडंसं पाणी चमचाभर घातलं आणि मस्त असं एका दिशेने आपल्याला हे फिरवून घ्यायचं आहे 1 मिनिटभर. बघू शकता इडलीसाठी केलेलं बॅटर मस्त असं फुललं आहे. चिटकू नयेत म्हणून इडली पात्राला थोडंसं तेल लावून घेतलं. वेळ न घालता इडलीचं हे मिश्रण इडली पात्रात व्यवस्थित भरायचं. इडलीच्या मिश्रणामध्ये इनो घालायच्या आधी इडली पात्राला तेल लावून ठेवायचं. दुसरं म्हणजे इडलीच्या भांड्यात पाणी आधीच उकळण्यासाठी ठेवायचं. म्हणजे इकडे इडलीच्या मिश्रणामध्ये इनो घातलं की पीठ छान फुलतं. त्याच क्षणीच आपण पटकन इडली पात्र मिश्रण भरून इडल्या उकडण्यासाठी ठेवायच्या. प्रोसेस फॉलो केलात की तुमच्याही इडल्या छान होणार. छान इडल्या फुलतात. बरं शकता व्हिडिओ मध्ये किती छान इडल्या फुलल्या आहेत, टम्म फुगल्या आहेत, मस्त जाळीदार होतात, सॉफ्ट इडल्या होतात. दिवसभर ठेवलं तरी अशाच मऊ राहतात. अशा पद्धतीने एकदा मटार इडली तुम्ही नक्कीच करून पहा. खूप छान होतात, खूप छान चव लागते. अगदी सकाळी कितीही घाई गडबड असली तरी झटपट होणारा नाश्ता म्हणजे घावणी आणि चटणी. तांदळाच्या पिठाची मस्त कुरकुरीत खुसखुशीत घावणी आणि त्याच्यासोबत मस्त खोबऱ्याची चटणी. 1 नंबर कॉम्बिनेशन आहे. 1 नंबर चव आहे. त्याच्या घाई गडबडीत मुलांच्या टिफिनलाही करून देऊ शकता. अशी मस्त रेसिपी आहे, झटकीपट, घरच्याच साहित्यात. इथे मी 1 मोठी वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. तुमच्याकडे तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही वाटी तांदूळ 1 ते 2 तास आधीच भिजवून घेऊ शकता किंवा रात्रभर भिजवून घेऊ शकता आणि मिक्सरला फिरवून घेऊ शकता. या मिश्रणापासूनही खूप छान होतात घावणे. माझ्याकडे काय तांदळाचं पीठ होतं, त्याच पिठापासून मी घावणे करत आहे. तांदळाच्या पिठामध्ये पाणी घातलं आणि छान असं मिक्स करून घेतलं. पूर्णपणे एकजीव करून घ्यायचंय. त्यातल्या गुठळ्या वगैरे सगळ्या काढायच्या आहेत. पीठ आपल्याला मध्यमच ठेवायचंय, जास्त घट्ट किंवा जास्त पातळ नाही ठेवायचं. कोणताही पदार्थ असू दे, ज्याची त्याची पद्धत वेगळी असते. पदार्थ जरी एक असला तर ही मी तुम्हाला माझी पद्धत दाखवत आहे. मस्त एकजीव करून घेतलं, मिक्स करून घेतलं. बघू शकता अशा पद्धतीने पीठ ठेवायचं. झटपट रेसिपी आहे, तुम्ही मनात येईल तेव्हा कधीही करू शकता. त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. मीठ मात्र टाकताना बेताने टाकायचं, नाहीतर घावणे खारट होऊ शकतात. बघूनच यामध्ये मीठ घाला. मीठ छान मिक्स करून घ्यायचं, नाहीतर तळात मीठ राहतं तर वरच्या पिठाचे घावणे आळणी आणि खालच्या पिठाचे घावणे खारट होतील. त्यामुळे छान असं मिक्स करून घ्यायचं. हे 1-5 मिनिटं असंच ठेवून द्यायचं. तोपर्यंत आपण चटणी करून घेऊ. मिक्सर जार मध्ये इथे ओलं खोबरं घेतलेलं आहे. फ्रेश असं ओल्या नारळाचं खोबरं आहे. 8 लसणाच्या पाकळ्या, 2 हिरवी मिरची. मिरची थोडी तिखट आहे, मी तुमच्या आवडीप्रमाणे मिरची कमी जास्त करू शकता. थोडीशी कोथिंबीर घातली आहे. चमचाभर साखर, चिंच घातलेली आहे. तुम्ही चिंचेच्या ठिकाणी इथं कैरी घालू शकता. आणि आता सीझनही आहे. माझ्याकडे आता कैरी नाहीये म्हणून मी नाही घातली. कैरी घातलेली चटणी खूप छान होते, एकदा नक्की करून पहा. चवीनुसार मीठ घालायचं आहे. मिक्सरला फिरवून आपण चटणी करून घ्यायची आहे. छान अशी पेस्ट करून घ्यायचं, बारीक करून घ्यायचं एकदम. चटणी करण्यासाठी जे मिश्रण केलं आहे त्यामध्ये मी 1 चमचाभर मेथी पावडर टाकलेली आहे. जर तुम्हाला आवडत असेल तर टाका, नाही टाकलं तर काहीच हरकत नाही. सगळं मिक्स करून घेतलं तर आपल्याला चटणीला छान अशी फोडणी द्यायची आहे. त्यासाठी एका पातेल्यामध्ये 2 पळी तेल घातलेलं आहे. तेल छान तापल्यानंतर जिरे, मोहरी, कढीपत्ता टाकला, छान फुलवून घेतला. केलेली चटणी त्यामध्ये टाकतो. खमंग फोडणी झाली आहे चटणीला. म्हणजे या पद्धतीने एकदा चटणी करून बघा, खूप छान होते चवीला. तुम्ही ही अशीच करता का नक्की कमेंट करून सांगा. त्यामध्ये अशी चटणी आणि घावणे अगदी रोज नाश्त्याला दिले तर आवडीने खातात आणि मलाही खूप आवडतात. घावणे म्हणजे माझा
जीव की प्राण. आणि कोकणामध्ये चटणीची ही वाट बघत बसत नाहीत. अगदी कोरी चहा सोबत ही घावणे खूप छान लागतात चवीला. तुम्ही ही या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा. घावणे चटणी किंवा कोरी चहा एक नंबर कॉम्बिनेशन आहे, जणू काही स्वर्ग सुख. तुम्ही जर कोकणवासी असाल तर तुम्हाला नक्कीच माहिती असेल. तुम्ही ही कोकणातून हा व्हिडिओ बघत असाल तर नक्की मला कमेंट करून सांगा. तर मंडळी, अशा पद्धतीने घावण्याचा तवा छान तापल्यानंतर मी कांद्याच्या साह्याने छान असं तेल लावून घेतलं. घावण्याला फ्लेवर ही छान येतो कांद्याचा आणि घावणे छान उडतात. घावणे तव्याला चिटकून बसत नाही किंवा तुम्ही मिठाचं पाणीही थोडं शिंपडू शकता त्याच्यावर घावणे करायच्या आधी. तांदळाचं पीठ जर रवाळ असेल तर घावणे अजिबात चिटकत नाही, छान घावणे होतात. आणि इंद्रायणी तांदळाचा अजिबात वापर करू नका. इंद्रायणी तांदळामुळे घावणे अजिबात चांगले होत, पूर्णपणे पीठ चिकट होतं, त्यामुळे घावणे बरोबर होत नाहीत. तव्याला चिटकून बसतात. आंबेमोहर किंवा घरगुती तांदूळ, गावठी तांदूळ किंवा रेशनच्या तांदळानेही छान होतात घावणे. इंद्रायणी तांदूळ सोडून तुम्ही कोणताही तांदूळ तुमच्या आवडीप्रमाणे वापरू शकता. अशा पद्धतीने मी सर्व घावणे करून घेतलेले आहे. तुम्हीही या खायला. मस्त अशी कुरकुरीत खुसखुशीत घावण आणि चटकदार चटणी. तुम्ही कोणत्याही पिठाचे घावणे बनवू शकता. तांदूळ, बाजरी, ज्वारी, नाचणी या कोणत्याही पिठापासून तुम्ही घावणे बनवू शकता किंवा कोणत्याही कडधान्यापासून तुम्ही घावणे बनवू शकता. मसूर डाळीपासून बनवलेले घावणे रेसिपी मी अपलोड केलेली आहे आणि मूग डाळीचेही खूप टेस्टी आणि चविष्ट घावणे होतात. तुम्ही जर डाएट करत असाल तर डाएटसाठी ही रेसिपी योग्य आहे. अगदी तवा भरून घावणे केलेले आहे. तुम्हाला लहान मोठे कसे आवडतात त्याप्रमाणे तुम्ही करू शकता. 2 खाल्ले तर पोट भरतं. सकाळीच असा भरगच्च नाश्ता, पोटभरीचा, तोही पौष्टिक. सकाळीच मस्त पोट भरून खाल्लं की शरीराला दिवसभर ऊर्जा भेटते, ताकद भेटते. सकाळीच घाई गडबडीत तुम्ही मुलांच्या टिफिनलाही देऊ शकता. तर मंडळी, आजच्या दोन्ही रेसिपी कशा वाटल्या ते नक्की कमेंट करून सांगा. रेसिपी तुम्ही कुठल्या गावातून, कुठल्या शहरातून पाहत आहात ते नक्की मला कळवा. रेसिपीला लाईक करा, सबस्क्राईब करा. रेसिपी तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा.